असायटिस म्हणजे जनरलाइज्ड फ्लुइड ॲक्युम्युलेशन. तर मेनली काय की ऑन्कोटिक प्रेशर कमी होतं सिंथेसिस कमी झाल्यामुळे अल्ब्युमिनचं. व्हॅझोडायलेशन होतं. व्हॅझोडायलेशनमुळे मग रास ॲक्टिवेट होते. व्हॅझोडायलेशनमुळे व्हीनस रिटर्न कमी होऊन अंडर फिलिंग होईल. कार्डियक आउटपुट कमी होईल. कार्डियक आउटपुट कमी झाला की मग रास ॲक्टिवेट होईल. रास ॲक्टिवेट झाली की सोडियम आणि वॉटर ॲब्सॉर्प्शन होणार. तर त्यातही ADH पण ॲक्टिवेट होतो. तर ADHमुळे फर्दर वॉटर ॲब्सॉर्ब होतं. त्याच्यामुळे मग हायपोनॅट्रिमिया पण होतो. आपण बघितला असायटिसच्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये ADH पण सिक्रेट होतो. त्याच्यामुळे हायपोनॅट्रिमिया होतो. ऑन्कोटिक प्रेशर कमी होतं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढतं आहे कारण की रास वाढणार ब्लड प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे. व्हॅझोडायलेशनमुळे BP फॉल होणार. BP फॉल झाला बॅरोसेप्ट ट्रॅक्ट होणार. हायड्रोस्टॅटिक प्रेशर होणार. पुन्हा एक्स्ट्राव्हायझेशन झालं की पुन्हा ब्लड व्हॉल्यूम कमी होणार. ब्लड व्हॉल्यूम कमी झाला की पुन्हा ते विशियस सायकल होऊन जाते. त्याच्यामुळे मग शिफ्टिंग डलनेस होणार. फ्लुइड वेव्ह टेस्ट पॉझिटिव्ह येणार. बल्जिंग फ्लँक होणार. पेरिटोनियममध्ये फ्लुइड ॲक्युमुलेट होणार. तर फॅक्टर्स काय हे तर जनरलाइज झालेत. आणि मग लोकलाइजमध्ये काय आहे की लिम्फ प्रोडक्शन वाढणार कारण की काय बिलियरी पोर्टल हायपरटेन्शन होणार. पोर्टल हायपरटेन्शन झालं की बॅकफ्लोमुळे मग तिथे स्प्लॅन्किक व्हाझोडायलेशन होणार. इंट्राहिपॅटिक रेझिस्टन्स वाढणार. त्याच्यामुळे पोर्टल हायपरटेन्शन वाढणार. मग बॅकमध्ये डायलेशन होणार टू इम्प्रूव्ह द फ्लो. आणि नंतर इकडे हायपरटेन्शन झाल्यामुळे इथे लिम्फचं प्रोडक्शन वाढणार. स्पेस ऑफ डिसेमधनं बाहेर येणार. तर त्याच्यामुळे हे सिस्टमिक कॉजेस आहेत. हे लोकलाइज कॉजेस आहेत. नंतर कॉम्प्लिकेशन काय होणार की रिफ्रॅक्टरी होईल तो थोड्या वेळाने की स्पायरोनोलॅक्टोन आणि फ्रोसेमाइड दोघे देऊन पण तो कमी होत नाही आहे. वाढवत जायचं 100 to 100 आणि इथे 40 to 80 पासनं तो आणखी डोसेस वाढवत देऊन 2 वीक ट्रीटमेंट दिल्यावर पण जर ट्रीट नाही होतं तर रिफ्रॅक्टरी होतो. आणि त्याला उपाय मग लार्ज व्हॉल्यूम पॅरासेंटेसिस करावं लागेल विथ अल्ब्युमिन रिप्लेसमेंट. विदाउट अल्ब्युमिन रिप्लेसमेंट केलं तर आणखी प्रॉब्लेम होईल. नंतर स्पॉन्टेनियस बॅक्टेरियल पेरिटोनायटिस होऊन जाईल. तर असायटिक फ्लुइड बिकम्स इन्फेक्टेड. काय पोर्टल हायपरटेन्शनमुळे काय होतं की बॅक्टेरिया ट्रान्सलोकेट होतात. तिथे काही सेकंडरी कॉज ऑफ इन्फेक्शन नाही आहे. जस्ट बॅक्टेरिया ट्रान्सलोकेट होतात आणि त्या इन्फेक्शन होतात. तर ट्रान्सलोकेशन युजली फक्त सिंगल ऑर्गॅनिझमचं होतं. तर पेरिटोनायटिस आहे त्याच्यामुळे WBC वाढतील. याच्यात पण WBC वाढतात परंतु फरक काय आहे इथे पॉलिक्लोनल असतं. इथे मोनोक्लोनल आहेत बॅक्टेरिया जे आहेत ते. आणि इथे सिंगल बॅक्टेरिया असतो तो अँटीबायोटिक थेरपीला रिस्पॉन्ड करतो आणि इझी टू ट्रीट आहे कारण की सिंगल आहे. बाकी काही दुसऱ्या गोष्टींचा प्रॉब्लेम नाही आहे. क्विकली बिकम स्टराईल. आणि इथे मल्टिपल ऑर्गॅनिझम असेल आणि इथे काहीतरी लोकल ट्रॉमा एक्झुडेशन परफोरेशन काहीतरी असणार तर प्रोटीनचं पण एक्झुडेशन असणार. आणि हे फक्त अँटीबायोटिक्सने कव्हर नाही होणार. तुम्हाला सर्जिकल काहीतरी ऑप्शन करावं लागेल. काहीतरी त्याला सेकंडरी कोर्स आहे म्हणून सेकंडरी बॅक्टेरियल पेरिटोनायटिसमध्ये. डायग्नोसिस बाय पॅरासेंटेसिस. PMN असणार 250च्या वर पण ते याच्यात पण असणार. मग याच्यात डिफरन्शिएटिंग आहे की प्रोटीन्स याच्यात जास्त असणार. मल्टिपल बॅक्टेरियम असणार. अँटीबायोटिक थेरपीला रिस्पॉन्ड नाही करणार. तेवढं चांगलं नाही कारण की तुम्हाला कॉज ट्रीट करावं लागेल. काहीतरी झालं असणार. रप्चर असणार. नेक्रोसिस असणार. ॲब्सेस असणार. काहीतरी ते ट्रीट केल्याशिवाय ते ठीक नाही होणार. मग असायटिसची ट्रीटमेंट सॉल्ट रेस्ट्रिक्ट करा. वॉटर जर हायपोनॅट्रिमिया आहे तर आपण बघितलं स्पायरोनोलॅक्टोन फ्रुसेमाइड द्यावं लागतं. आणि जर नाही झालं तर मग पॅरासेंटेसिस विथ अल्ब्युमिन रिप्लेसमेंट. शेवटी ऑप्शन पोर्टल हायपरटेन्शन रिव्हर्स करायचं टिप्स झालं. तर मेनली काय ऑन्कोटिक प्रेशर ड्रॉप होतं आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढतं आहे बिकॉज ऑफ रास. आणि पोर्टल हायपरटेन्शनमुळे लिम्फ प्रोडक्शन वाढतं आहे.